आता हा 10 एकराच्या ह्याला मला एकच मजूर लागतो वर्षभरासाठी आणि ज्यावेळेस फक्त तोडणीची वेळ येते त्यावेळेस मात्र मग तोडणीचे मजूर लागतात. एवढा त्याचा कमी खर्च आहे. तर ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. याच्यानंतर मात्र मग तुम्हाला 40 वर्षापर्यंत रिजनरेट होऊन किंवा रिग्रोथ होऊन बांबू स्वतः उत्पन्न देत राहतात. नॅशनल बांबू मिशन ही एक योजना आहे, अटल बांबू मिशन योजना आहे, मनरेगा ही योजना आहे. याच्याद्वारे बांबूच्या लागवडीला प्रमोट केलं जातं. 40 रुपये, 60 रुपये, 90 रुपये, 100 रुपये अशा पद्धतीने त्याची जी काही किंमत आहे ती शेतकऱ्याला मिळते. शेतकऱ्याला याच्याही पेक्षा चांगला भाव अजून मिळू शकतो. मॅच्युअर्ड पोल जर बाजारात विकले तर त्याला अगदी 150 रुपये सुद्धा किंमत एका पोल मागे मिळू शकते. जसे इतर शेतींना तुम्हाला दरवर्षी इन्व्हेस्टमेंट करायला लागते तशी इथे लागत नाहीये. मी अनुराधा राहुल काशे. आमची ही कंपनी आहे द बांबू सेतू म्हणून, जी भोर तालुक्यातील नांदघूर या गावी आहे. हा संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो 40 एकरचा प्रोजेक्ट आहे. हा जो बांबू आहे याला जर व्यापारी डायरेक्ट दारात येणार असेल तर अगदी 40 रुपये पासून ते 100 रुपयेपर्यंतचा भाव शेतकऱ्याला मिळून जातो. आणि हे डिपेंड राहतं की त्याची साईज, जाडी किती आहे, उंची किती आहे. म्हणजे 12 फुटी, 18 फुटी, 20 फुटी आणि 22 फुटी असे त्याचे प्रकार असतात. तर त्याच्यानुसार त्याची किंमत वाढत जाते. म्हणजे तुम्हाला साधारण